सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला आता वेग आला। महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यामुळे आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची शक्यता निर्माण झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती मोठा पुरावा लागलाय। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीवरचे बोटांचे ठसे आरोपींच्या सोबत जुळलेत। हा पुरावा नंतर न्यायालयाच्या कार्यवाहीत निर्णायक ठरू शकतो। तसंच आरोपींचे जप्त करण्यात आलेले दोन्ही मोबाईल या तपासाची दिशा बदलून टाकतील इतके महत्त्वाचे आहेत, कारण 2 मोबाईलपैकी एक मोबाईल हा आरोपी सुदर्शन घुले याचा आहे। मुख्य आरोपीचा मोबाईल हाती लागल्यानं तपासाला मोठी गती मिळाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरणात सीआयडी गेल्या 5 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ठाण मांडून आहे। तर फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी चक्रव्यूह देखील रचला आहे। विशेष म्हणजे आरोपींच्या संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने न्यायालयाकडे अर्ज देखील केला आहे। तर जिल्हाधिकारी आणि उपनिबंधक कार्यालयाकडून या संपत्तीची माहिती देखील मागवली। आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी कार सोडून फरार झाले होते। पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना यामध्ये 2 मोबाईल सापडले। आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल हाती लागला असून काही महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागल्याचं कळतं। इतकंच नव्हे तर आरोपींच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळेला एका वरिष्ठ नेत्याला 1-2 नाही तर 16 फोन करण्यात आले होते। सीआयडीच्या हाती लागलेला मारहाणीचा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, कारण कोणत्या आरोपीनं मारहाण केली हेच यातून उघड होणार आहे। तसंच आरोपींचा केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात शोध सुरू करण्यात आलाय। सीआयडीच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होईल आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळेल याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।